फलटणमध्ये एक फार सुंदर खायची जागा सापडली. मी खवय्ये आहे आणि भर दुपारी त्या फलटणच्या राजवाड्यासमोर आमचं शूटिंग होतं आणि मी गाडीत होतो कारण बाहेर रोडवरचा सीन होता. गाडीत बसलो होतो तर आमचा जो माझं काम बघतो तो माझा बॉय आला आणि मला त्याने विचारलं, दादा साबुदाणा वडा आहे समोरच्या गाडीवरती, खाणार का? तर मला साबुदाणा वडा खूप आवडतो. मी म्हणलं बरं आण म्हणलं. त्याने असं गरम गरम साबुदाणा वडा घेऊन आला आणि मी एकच मागवला होता. तर तो इतका अफलातून होता आणि त्याची चटणी, तर मी एक्सपेक्ट केलं नव्हतं खरं सांगायचं तर की इथे इतका अप्रतिम साबुदाणा वडा मिळेल. आणि मी जेवण झालं असून एकावर न थांबता अजून खूप मागवले. मग मी पुढचे काही दिवस फलटणमध्ये साबुदाणे वडे खात राहिलो आणि त्याचं व्यसन मी रेणुकाताईलाही लावलं, मी तिलाही खायला लावलं. त्यामुळे मला असं वाटतं की बाकीचे किस्से घडत असतात, पण काही काही ठिकाणी तुला खाण्याची जी गोष्टी मिळतात ना त्या फार विलक्षण असतात. आणि मला नाही वाटत मी फलटणला राजवाड्याच्या समोरच्या त्या एका छोट्याशा गाडीवरती खाल्लेला साबुदाणा वडा मी आजतागायत कुठे खाल्लेला नाही अशा चवीचा. आणि मी भयंकर खवय्ये आहे. जेव्हा मी सांगतोय ते अत्यंत मनापासून आणि ऑथेंटिकली सांगतोय.